की सर्वाला आलं पाहिजे. आई पण म्हणत होते की सर्वाला आलं पाहिजे असंच नाव ठेवा, काही जास्त याच्यात नका पडू. हो येता येतो उचलते ना पाय पाय मान उचलली ऐका का लगेच चिप बसायचं. गंमत जम्मत चालू आहे आज. नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर कालचा प्रोग्राम तुम्ही बघितलाच असाल लाईव्हला. तर खूप छान प्रोग्राम झाला होता कालचा. आणि आज असं चाललेलं आहे की सर्वजणांची तब्येतच बिघडली. मला तर एवढी सर्दी ताप आलेले, तर त्यामुळं आता नाश्ता वगैरे करायचा, म्हणजे नाश्ता वगैरे चालू आहे. कसं झालं नाश्ता करायला मस्तपैकी नाश्ता आहे आजचा. हो, आज ढोकळे बनवले, पण ते काही मला जमत नाही. आणि सर्दी वगैरे ताप सर्वच आलेला आहे. बाळाला बरं नाही वाटत आहे, त्यालाही ताप आली. नमस्कार. तर आत्ताच कालचा प्रोग्राम कसा झाला मग? छान झालं. चांगला झाला. तर आत्ताच मालिश केलेली बाळाची, आता तो खेळत आहे. तर नाही का ओम दादानी म्हणजे माझ्या भावानी त्याला नाही का गिफ्ट दिलेलं आहे एक. ते गिफ्ट नाही का तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे काय गिफ्ट आहे तर आज नाही का नाश्ता वगैरे चालू आहे. आणि काल भरपूर जणांनी नाही का वेगवेगळं गिफ्टही दिलं. हो, उठून गेले आणि माझे नाव ते खोलाचंच राहिलं होतं. हा, तर अर्धे पावले नाही का नाही हो, काही नसतं. ते सर्वांसमोरच उभं म्हणजे नाश्ता वगैरे अगोदरच येईल. तर हे आमचं चुकलेलं आहे, त्यामुळे नाही का सर्व पाहुणे चालले गेले. तर नाही का ते माझे नाव म्हणतात, त्याच्यात होतं स्वराज नाव. ते खोलायचंच राहिलं होतं, आम्ही त्याचं नाव स्वराज ठेवलेलं आहे. तर सर्वजण म्हणत होते की जुनं नाव झालेलं आहे. तर जुनं नाव म्हणजे कसं आहे, सर्वांना आलं पाहिजे असंच नाव ठेवलेलं आहे आम्ही. नाही तर माझं म्हणणं होतं शिवांश नाव ठेवायचं, पण ते सर्व इकडे आता ट्रेडमध्ये तेच चालू आहे. आणि विरांश नाव, अजून विहान नाव पण निघालेलं आहे नवीन. त्याचे नाव बरेच आहे सांगितलं तर, पण थोडस ऐतिहासिक आणि महाराष्ट्रीयन वाटलं, त्याच्यामुळेच आपण ते घेतलेलं आहे स्वराज नाव. त्यामुळेच हा, आणि इकडे दुग्गू पण आहे. आता कसं आहे, शेवटी आईचं पण म्हणणं होतंच की सर्वाला आलं पाहिजे. आई पण म्हणत होते की सर्वाला आलं पाहिजे असंच नाव ठेवा, काही जास्त याच्यात नका पडू. आणि शिवांश नाव, आणि मेन म्हणजे कोणत्या तरी महाराजांनी सांगितलं की त्याला शिव म्हणत जाते. आणि भाट लोकांनी सांगितलं, कसं आहे वेगवेगळं कोणी वेगवेगळं सांगत असते. तर भाट लोकांनी सांगितलं की त्याला मंगळवारी नाही का काळा कपडा घालायचा असं सांगितलेलं. तर काय आपापलं मन असते, पण घालण्यात येतो तसं काही एवढं हे नसते. तर इकडे चालू आहे नाश्त्याची तयारी. काय काय मेनू केलेलं आहे तर बघा, ढोकळे केले. हा, तर आईला उपवास आहे, तर आईला नाही का फराळ चिवडा वगैरे काढणं चालू आहे. नॉयलन पपडी. तर आज एकादशी आहे, मग शिवरात्री कधी? शिवरात्री रविवारची. आता शिवरात्री पण आलेले आहे. आणि मेन म्हणजे कसं झाले, बाळ पण रडत आहे. काय झालं पिलू, का बरं रडते तू? आमचं पिलू छान गोष्टी सांगते आता, आहे ना पिलू? हो हो, काय झालं पिलू, बघा किती छान गोष्टी सांगते. हो पिलू, तुझं नाव काय ठेवलं? तुला काय म्हणायचं? स्वराज म्हणायचं, स्वराज. हो, तर आता 15 तारखेला शिवरात्री आहे. आणि शिवरात्री असल्यामुळं नाही का उपवास वगैरे असते सर्वांनाच. तर आता मी पाहते, माझ्या चॅनल झाला तर मी करण, पण बाळा चॅनल शक्य तर मी धरणारच नाही आहे. पाहू आता पुढच्या वर्षी शिवरात्री धरायची. तर आता आपण झोप येत आहे, त्याची तयारी चालली आहे आता झोपायची. हां, बघा पाडण्याचं डेकोरेशन पण काढलं नाही. तर वेळेवर बघा काय झालं, डेकोरेशन वाल्याला सांगितलं होतं की पाडण्याचं डेकोरेशन करून दे, तर त्यांनी वेळेवर डेकोरेशन करून नाही दिलं. तर ते बलून लावून देतो म्हणा, बलून वगैरे लावू नका, ते भेणार अजून फुटला तर. हो हां, तेच ना. चांगला होता ना, हो. चांगला सोडून काढले मग त्याचे पैसे द्यायचे. हां, त्यामुळेच मग.
तर आता 15 तारीख काय आहे? महाशिवरात्री हां, महाशिवरात्री आणि जालन्याला पण कार्यक्रम. हां कार्यक्रम आहे. तर दिसणारच आहे तुम्हाला आई जाणार आहेत की नाही तर, कारण खूप दगदग चालू आहे आईच्या मागे पण, इकडं जा तिकडं जा, लग्नाची पण. आणि ते काही आले नाही आपल्या घरी. बाबा आपण बी जायचं आता, करू विचार. आईचंही बरोबर आहे. मेन म्हणजे आई खरं पॉईंट बोलले. हो. हो बरोबर आहे. आपण सर्वाला बोलावलं होतं, मी पण बोलली होती फोनवर सर्वाला. जवळ सगळं असेल यार पाहिजे. हां बरोबर आहे, यायचं. तर आता पुढचे कार्यक्रम चालूच राहतील, येतील म्हणा. मदत आलते ते भेटायला, तसे भेटून गेलते. पण आता 12 तारखेला कुंकू होतं कालचंच, तिकडे गडबड होती. तिकडे बरेच पाहुणे होते काल, मनीषा ताई वगैरे त्यांच्या घरचे सर्व. आणि ताईला पण कॉल केला, सर्व पाहुणे वगैरे आले काल. तर असा इकडं सेवा वगैरे करणं चालू आहे नातवाची. तुला अंगावर हो एवढं ओळखायला लागलं आईले, मस्त हां. गोष्टी सांगू. हो का? मग आता गोष्ट सांगणारच आहे ना ते. हो येत आहे तू. उचलते अंगा पाय पाय आहे. दरवर्षी मान यायचं. हो मान उचलली. 3-3.5 महिन्याचा होईल ना तेव्हा यायचं ना, पूर्ण येऊन जातं. जायचं तरी वेळ आहे थोडा आणखी. ठीक आहे तरी. आणि पाहुणे येणार आहे आपल्या घरी. कोण येणार आहे? ताई येणार आहे. हो मनीषा वहिनी आणखी सारिका. हां सर्व येणार आहे परत त्या भेटीला पण. आणि काल कसं थोडंसं कार्यक्रम झाले प्रत्येक वेळेस, प्रत्येक कार्यक्रमाला गेलो ना. गेलोस जायलाच पाहिजे. पहिलं कार्यक्रम होता चालेल. म्हणजे तसं तर आम्ही परीच्या बारशापासून काय ना तर रसाई दिवाळी यांचं परीच्या झालं, बारशापासून चालूच आहे नेहमी. ऐक परीच्या जन्मापासून प्रत्येक जेवढे कार्यक्रम झाले त्याच्या घरी प्रत्येक कार्यक्रमाला गेलो आपण. एक कार्यक्रम सोडला का? तू सांग कुठला कार्यक्रम सोडला का? नाही. मग आपल्या घरी कसं काय एकानं तर याचं होतं. किती जण किती माणसं आहे त्याच्या घरी. आजीची किती दिवसाची इच्छा आहे, किती दिवसाची आजीची इच्छा आहे की बा कोण येते ना मग येते. नाही येत नाही आले मग आता बारसं राहत असते का? बारसं राहत असते का? एक पाहुणा नाही आला तर एक वाना पण कोणीतरी यायला पाहिजे होतं ना. मलाच गोष्टी सांगते. हा सत्य शिकलं पाय. काल ते 2 तास राहिला ना बरे, त्यांच्या शिकायवर राहिलाय. त्याची मम्मी बिमार आहे, तो दोघं बिमार झाले. हो ना. दृष्ट झाली आमच्या दोघांची. आता कसं आहे, नजर काढली होती का नाही काल दोघांची? काढली काढली ना आई पण. संध्याकाळी. हो. ठीक आहे आता नजर होणार. पण कार्यक्रम म्हटलं की पहिला कार्यक्रम होता त्याचा, पहिल्यांदा लाईव्ह आला तो. नजरचं काही मग? नसतं पण नाही का ते. पहिला वरती बाहेर एवढा वाटलो थांबला आणि जोरसा काही रडला नाही. तुम्ही पहा व्हिडिओमध्ये आपल्या. आणि फोटो पण असे आखरी लोक काढले 7-8 वाजे लोक, हो. तरी पण रडला नाही तो. रडलाच नाही, खरंच नाही. नाही मस्त राहिलं. नाहीतर लहान मुलाचं म्हटलं किती हे असते. बाया कितन्यावर कधी काहीच नाही, रडलो नाही, काही नाही म्हणजे काहीच नाही. काय तुमच्याकडे? आता तू सांग, परीच्या वाढदिवसापासून, वाढदिवस नाही जन्मापासून आता जवळपास परी किती वर्षात झाली? 3 वर्षाची. तेव्हापासून एक कार्यक्रम आईनं सोडलेला नाही आहे. आता माझं तर ठीक आहे, मी केव्हा गेलो केव्हा नाही गेलो आहे ना. हो. मग आता मीच जाणं सोडून देतो मग. आता 15 बर्थडे. आता किती जण होते? नाही मी जातच नाही आता. किती जण होते बरं? हो ना बरोबर आहे, एक जणांना तर यायला पाहिजे होतं. मग सर्वांना बोलली मी, ताईला बोलली. हा. ताईने ताईला बोलली. आपण जाऊ त्याच्या घरी मग, ते नाही रे आपल्या घरी. येणं पण फोन केले, मी पण फोन केला. अक्षय ओमभाऊला केला. त्यानंतर मामाच्या याच्यावर पण फोन केला होता. आणखी रामला पण फोन केला, एक दिवस आधीच केला. 1-2 दिवसात सर्वांना सांगितलं. पण असं वाटलं की बा सर्वाला वाटलं की बा येतील. पण आता ठीक आहे, वेळेवरती कॅन्सल झालं. जाऊ दे, आपण जाऊ त्याच्या घरी, झालं. ते आले नाही तर बघायला लागलं आता काय. शेवटी आजीची किती दिवसाची इच्छा होती यायची. आज येते ना वाशिमला. वाशिमला आलं तर ठीक आहे. तेही माझी गोष्ट सांगतो, ते आता येतील, जेव्हा येतील बाळाच्या भेटीला बारशाच्या बदलीत, तेव्हाच मी त्याच्या घरी जाणार. आता तेच पण तर मी काय जाणार नाही, डायरेक्ट सांगतो मी. कारण कसं आहे, एक कार्यक्रमाच्या बदलीत जेव्हा आले भेटीला पुढच्या वेळेस तर आपण तिकडे जाऊ. नाहीतर सध्या कॅन्सल.
जायचंच नाही तिकडं. राहिलो मग. आता वाढदिवस पण आहे. जाऊ ना आपण मग. हां, राहिलं जायचं. किट्ट्याचा वाढदिवस येऊ राहिला, हो. स्वामिनीचा. हो. ते प्रोग्राम कॅन्सल करणार आहे. बघू आता, जाणं झालं तर आई गेली तर मी आईला काहीच नाही म्हणू शकत. नाही जातच नाही, मी बी नाही जात. मी काहीच नाही म्हणू शकत आईला. ते श्रीकांत पण इकडं राधिकाचं होत नाही. पण माझंच सांगतो, मी तर जाणार नाही आहे हो. जोपर्यंत इकडं डुक्क्याच्या भेटीला आजी येणार नाही. हो. बाकीचं ठीक आहे. बरं, कोण कोण भेटीला आले तिकडून? कोण कोण राहिले? सर्वच जण आले. आजीच राहिली. सर्वजण कोण कोण आलं? नाही. आजी रामरावने राहिले. हम्म. आजी ठीक आहे. आता रामभाऊचा तसा विषय आहे, ओमभाऊचा वेगळा. मामी आले, हो. मामा आले, आलते आहे ना मग तेवढेच. माझं लक्ष नाही आहे तेवढेच आलते. आजी राहिला आणि रामभाऊ राहिला, दोन ते राहिलं सर्व. ठीक आहे, ते पण येतील. बाकीचे आता इकडून बघ ना, संतोषदा येऊन गेला, हो. मनीषा वहिनी पण येऊन गेले. दोन केव्हा? मग दोन दोन खेप आले, प्रत्येक वर्ण आली. आणखी चालूच आहे त्याचं म्हणणं आहे. उलट आपण माहिती आहे का, रुद्रच्या इकडे गेलो नाही आपण, वाढदिवसाला नाही गेलो, बारशाला नाही गेलो कधी. रुद्रच्या इकडे गेलो नाही आपण त्या कार्यक्रमात. आपण ते प्रत्येक इकडे येत आहे आणि इकडचे पा असं झालेलं. अडचणीच्या जाण नाही होत ना रे बा कोणा. ठीक आहे. तर आपलं तर फिक्स आहे. मी तर सध्या जाणार नाही आहे जोपर्यंत आपल्या बाळ्याच्या भेटीला, डुक्कूच्या भेटीला येणार नाही आहे तिकडचे. तुम्ही सांगा कमेंटमध्ये काय करायला पाहिजे. तर आता जायला पाहिजे का नाही जायला पाहिजे? त्याला आजीने घेतलं नाही तर आज तर तो एवढा रडत आहे बघा, फुणका काढून काढून रडत आहे. आजीनं मला घेतलंच नाही म्हणते आज. आजी आज भागवतात गेलती, आई पण गेलत्या. नाटक करायचं, नाटक. हा, नाटकच निघते पण है ना. झालाय मुका बा. हो. एक वेळेस हां, परत हां. ए डुग्गू, खरंच केलं तू. त्याला कल्ला केला एक वेळेस कल्ला केला कशाला तू? काय झालं? नाटक करून निघते का तू? रडतो तू? आजी कुठे गेली? हो. आजी भाडुरात गेली. म्हणून रडते. संपला भागवत. अरे वा, बातच जमा करते. हा, चल समजायला. बातच तोंड जमा करूला. मस्त नाटक चालू आहे. हो, आता लोक मस्त खेळलं ना ते. मस्त इकडे चालू होतं. आजी पण इकडे भागवतात गेली ती. नमस्कार आजी. चालते. तर बघा, भागवत आता संपलेला असू आहे का लगेच चिप बसायचं. गंमत जम्मत चालू आहे आज. खोटं खोटं. ओ नाही नाही नाही, 2च मिनिटासाठी होता आता. चालते, असं आहे. मग झालं का भागवत? 2 तास घेऊन आले. गोष्टी सांगत चालू आहे. कास इकडे येतं. लय जोरान झाला आता. खरंच रडत आता, रडत आहे खरंच. कोणीच नव्हतं आतापर्यंत आहे ना, कोणीच नाही दिसलं त्याले. समजायला लागला आता. हो, पण शेवटी पाहुण्याची वाट पाहिली, पण पाहुणे काही आलेच नाही. अरे नाही. मनीषा वहिनी, आणखी सारिका आणखी येणार होते तुम्ही. सोनर, राणी, सानू, हो. जे काय होते सर्वजण येणार होते, पण ते काय कॅन्सल झालं. तर येतील का नाही माहिती नाही. पण तसंही हा व्हिडिओ आता खूप मोठा होत आहे. व्हिडिओ इथंच संपवायचा आपल्याला. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, तिकडे चालू आहे बाळाला वगैरे घेऊन गेले तर राहते.